आणि आताच एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। सुषमा स्वराज यांच्यावरती किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून त्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये उपचार घेत होत्या आणि आता त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याचं कळतंय। भारती सहस्त्रबुद्धे आता आपल्याबरोबर आहे। भारती, शस्त्रक्रियेबद्दल काय कळतंय? प्राजक्ता, आज सकाळी 9 वाजता सुषमा स्वराज यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली होती। मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे साधारण 5-5.5 तास ती शस्त्रक्रिया चालली आणि 2:30च्या दरम्यान त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना आता दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलंय। आपल्याला माहिती आहे की 2 आठवड्यापूर्वी त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली होती की किडनी फेल्युअरमुळे गेल्या काही दिवसांपासून त्या एम्स मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी किडनी दात्याचा शोध सुरू आहे। मागच्या आठवड्यात किडनी दाता त्यांना मिळाला आणि त्यानंतरच आजची ही शस्त्रक्रिया प्लॅन केली गेली होती। एम्सचे सगळे मोठे डॉक्टर शस्त्रक्रियेच्या वेळी हजर होते आणि आता असं सांगितलं जातं की आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। प्राजक्ता, भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।